जनतेने ज्याकडे मताचा कौल दिला होता ते सरकार आम्ही आणत आहोत, हे जे नॅरेटिव्ह जोरदारपणे सांगायला हवं होतं ते कुठेतरी सांगण्यात भारतीय जनता पक्ष कमी पडला. या निवडणुकीत अनेक ठिकाणी कसोटीची निवडणूक होणार असल्यामुळे की एक एक मत महत्वाचं ठरणार असल्यामुळे जो पक्ष किंवा जी आघाडी आपल्या जास्तीत जास्त मतदारांना बाहेर काढून मतदानासाठी आणेल बूथवर भर उन्हाळ्यात, त्या आघाडीला विजयाची शक्यता सर्वात जास्त आहे. मुख्य प्रश्न मोदींसमोर काय सर्वांसमोर हाच आहे की आपल्या मतदाराला बाहेर काढून मतदानासाठी प्रवृत्त कसं करायचं. महाराष्ट्रात बॅकफुटवर झालं असेल तर एकनाथ शिंदेची शिवसेना ज्या ताकदीने भारतीय जनता पक्षाला ऍडिशनल अधिक बळ देईल असं वाटलं होतं, तसं देताना ते कुठेतरी कमी पडत आहे. ते अजितदादांनी फार शहाणपणाने या निवडणुकीत स्वतःच हे मर्यादित ठेवलंय आणि तिथेच जास्तीत जास्त स्ट्रायकिंग रेट वाढवायचा ते प्रयत्न करणार आहेत आणि त्याचा फायदा घेऊन ते विधानसभेत आपली ताकद जास्त लावतील असं मला वाटतं. त्यामुळे उद्या मायावती जरी पंतप्रधान झाल्या तरी त्यांना आरक्षण हटवता येणं शक्य नाही, हा मुख्य मुद्दा आहे. पण भारतीय जनता पक्ष त्याबाबत इतका हळवा आहे की वारंवार याबाबत बोलतात आणि त्यातून विनाकारण त्यांच्या उद्दिष्टांबद्दलच शंका निर्माण करतात असं मला कधी कधी वाटतं. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्सच्या राष्ट्र महाराष्ट्र या सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकार प्रशांत दीक्षित. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. आजच्या राष्ट्र महाराष्ट्राच्या चर्चेचा विषय आहे मोदींच्या प्रचार सभा आणि त्याही खास करून महाराष्ट्रातल्या. हा आजचा केंद्रस्थानचा मुद्दा आहे, आपल्या चर्चेच्या केंद्रस्थानी हा मुद्दा राहील. आणि सर, ऑब्व्हियसली माझा पहिला प्रश्न हाच आहे की मागचा आठवडा मोदींच्या सभेनी गाजवला आणि मागच्या आठवड्यात महाराष्ट्रात प्रचार सभांना त्यांनी धडाका लावला. म्हणजे साधारण 2 दिवसात त्यांनी 6 सभा वगैरे अशा एवढा मोठा पल्ला त्यांनी महाराष्ट्रामध्ये गाठला. तर मोदींना एवढ्या सभा महाराष्ट्रात मुळात का घ्याव्याशा वाटतं? मोदींचं प्रचाराचं तंत्र आजपर्यंत असं आहे की जिथे जिथे त्यांना चॅलेंज वाटतो, आव्हानं वाटतात, तिथे प्रत्येक ठिकाणी ते स्वतः मैदानात उतरतात आणि प्रचाराची जबाबदारी उचलतात. हे त्यांनी कर्नाटकमध्ये दाखवलं, जरी त्यांना तिथे यश आलं नाही फारसं. बंगालमध्ये दाखवलं, तिथेही यश आलं नाही. परंतु भाजपची ताकद मात्र वाढली. महाराष्ट्रात स्थिती अशी आहे की त्यांची स्थिती फार वाईट आहे अशातला भाग नाही, परंतु त्यांनी जो महाराष्ट्रात वेगवेगळे म्हणजे विशेषतः एकनाथ शिंदेना पुन्हा आपल्याकडे घेतल्यानंतर आणि नंतर अजितदादांना जवळ घेतल्यानंतर जे राजकीय डावपेच टाकले ते जनतेला कितपत पटलेले आहेत याबद्दल त्यांना जरा शंका आहे. आणि त्याच्यात शंका येण्याचं कारण असं की खरं म्हणाल तर याबाबतचं नॅरेटिव्ह सेट करण्यात भारतीय जनता पक्षाला बऱ्यापैकी अपयश आहे. भारतीय जनता पक्ष म्हणजे महायुती. झालं असं की ऍक्च्युली भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला जनतेने पूर्ण बहुमत दिलेलं होतं. शरद पवारांच्या पावसाळ्यातली सभा वगैरे त्याची खूप चर्चा चालू असली तरी वस्तुतः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला चांगलं बहुमत महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेलं होतं. पण उद्धव ठाकरेंना जेव्हा लक्षात आलं की आपण मुख्यमंत्री होऊ शकतो, नंबर गेम मध्ये आपली सरशी होऊ शकते आणि शरद पवार त्यांच्या बरोबर आले. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे जे भारतीय जनता पक्षासाठी अनपेक्षित होतं ते म्हणजे काँग्रेस यामध्ये सामील झाली. काँग्रेस सामील झाली नसती आणि भारतीय जनता पक्षाची अपेक्षा होती की काँग्रेस यामध्ये सामील होणार नाही, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे एकट्याच्या जीवावर सरकार बनवू शकत नव्हते. यानंतर पुढची मधली काही काळ गेला आणि नंतर भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरेंपासून बाजूला काढलं, आपल्याकडे घेतलं, त्यांना मुख्यमंत्री केलं, नंतर अजितदादांना केलं. परंतु त्याआधी अजितदादा येण्याच्या आधीच्या काळात हा जो एक नॅरेटिव्ह सेट करायला हवं होतं की जनतेचा विश्वासघात करून आलेलं सरकार आम्ही पुन्हा जनतेने ज्याकडे मताचा कौल दिला होता ते सरकार आम्ही आणत आहोत, हे जे नॅरेटिव्ह जोरदारपणे सांगायला हवं होतं ते कुठेतरी सांगण्यात भारतीय जनता पक्ष कमी पडला किंवा भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे कमी पडले. आणि उलट असं झालं की हे गद्दार खोके वगैरे नॅरेटिव्ह सुरू झालं. अजितदादा पवार आल्यानंतर ईडीचं नॅरेटिव्ह सुरू झालं.
या दोन्ही नॅरेटिव्हला चांगलं उत्तर देणं भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना जमलं नाही. आणि त्यात भर अशी पडली की हे सरकार गेल्या 2 वर्षात काही वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करून दाखवू शकलं. या सर्वाचा एकत्रित परिणाम असा की नरेंद्र मोदींच्या जीवावर किंवा त्यांच्या नावावर जरी मतं मिळणार असली, आणि आता माझं व्यक्तिगत मत असं आहे की अजूनही नरेंद्र मोदींचा फॉलोअर मोठ्या प्रमाणात आहे आणि कमळ या चिन्हाला जास्त रिस्पॉन्स आहे किंवा ते ऍक्सेप्टेबिलिटी त्याची ही जास्त आहे. परंतु तितकीच ऍक्सेप्टेबिलिटी ही घड्याळ आणि धनुष्यबाण म्हणजे शिंदे आणि अजितदादांना आहे की नाही याबद्दल शंका असल्यामुळे मोदी मुद्दाम इथे महाराष्ट्रात वारंवार येऊन महायुतीचं जे एकत्रित सरकार आहे किंवा एकत्रित अजेंडा आहे, एकत्रित जे काम चालू आहे त्याकडे लोकांना आकृष्ट करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे. आणि मुख्यतः त्यात हेतू, कारण सभांमधनं मतदान फार मोठ्या प्रमाणात बदलतं असा काही अनुभव नाही. अनेकदा म्हणून मी मगाशी म्हटलं की पवारांची पावसाळ्यातली सभा अगदी खूप गाजली असली किंवा त्यांना ईडीची आलेली नोटीस खूप गाजली असली, अजूनही गाजवली जाते, गाजवली जाते हे मी मुद्दाम म्हणतोय, तरी सुद्धा त्यावेळे मतदार काही त्याला भुलला नव्हता. मतदाराने उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनाच मतदान केलेलं होतं. त्यामुळे सभा या यासाठी असतात की आपला जो कार्यकर्ता आहे त्याला अधिक कार्यक्षम, त्याच्यामध्ये उत्साह आणणं, त्याला अधिक त्याच्यासमोर एक अजेंडा ठेवणं आणि त्याला मतदानाच्या दिवसापर्यंत त्याने आपल्या मित्रमंडळींना अधिकाधिक बाहेर काढून, घरातून बाहेर काढून मतदानासाठी आणणं, यासाठी त्याला प्रवृत्त करणं, त्यासाठी त्याच्यात एक ईर्ष्या निर्माण करणं, हा प्रत्येक सभेचा, प्रत्येक नेत्यांचा, म्हणजे याला नरेंद्र मोदीच नाही, शरद पवारही हेच करतात, उद्धव ठाकरे हेच करतात, प्रत्येक नेता करतो, हे आवश्यक असतं. आणि त्यामुळेच सभांमध्ये अनेकदा भावनात्मक गोष्टी, ज्यातनं भावनेमुळे माणूस, कुठलाही कार्यकर्ता हा कामासाठी प्रवृत्त होतो. फक्त बौद्धिक चर्चानी होत नाही. बौद्धिक चर्चा तुझ्या माझ्यासारख्या मीडियासाठी असतात. कार्यकर्त्याला कामाला लावायचं, कोणालाही कामाला लावायचं असतं, इमोशन ही एक महत्वाची गरज असते. आणि म्हणून सभातनं असं काहीतरी वक्तव्य केलं जातं की ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येईल, ईर्ष्या निर्माण होईल आणि ते मतदानाच्या वेळी कामाला लागतील. कारण या निवडणुकीत अनेक ठिकाणी कसोटीची निवडणूक होणार असल्यामुळे किंवा फार ज्याला म्हणतो स्पर्धा इतकी तीव्र आहे की एक एक मत महत्वाचं ठरणार असल्यामुळे जो पक्ष किंवा जी आघाडी आपल्या जास्तीत जास्त मतदारांना बाहेर काढून मतदानासाठी आणेल बूथवर भर उन्हाळ्यात, त्या आघाडीला विजयाची शक्यता सर्वात जास्त आहे. एक छोटस उदाहरण देऊन ही गोष्ट स्पष्ट करतो की मध्य प्रदेशात जे भारतीय जनता पक्षाला विधानसभेत अभूतपूर्व यश मिळालं, त्याचं एक कारण असं सांगतात, अन्य कारण आहेतच, सरकारचं काम, त्यांच्या योजना, अनेक गोष्टी आहेत, पण भारतीय जनता पक्षाच्या संघटनेने त्यांच्या 10 पैकी 8 मतदारांना बाहेर काढलं, तर काँग्रेसने त्यांच्या, म्हणजे काँग्रेसच्या 10 पैकी 5 ते 6च मतदारांना बाहेर काढू शकतो. हा जो फरक आहे, हा फरक शेवटच्या दिवशी महत्वाचा ठरतो. आणि त्यासाठी नरेंद्र मोदींसारखी व्यक्ती मुद्दाम येऊन लोकांसमोर जाऊन, म्हणून ते बघा प्रत्येक सभेमध्ये शेवट त्यांचा हल्ली ठरलेला आहे, ते म्हणतात मेरा एक काम करोगे, तुम्ही घरी जाऊन आपापल्या मित्रांना, आपल्या घरातल्यांना, जवळच्या माणसांना माझा नमस्कार सांगा आणि त्यांना सांगा की मोदीजीने आपको नमस्कार भेजा है आणि तुमचा आशीर्वाद मागितलेला आहे. याचा अर्थ काय की तुम्ही त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करा. तर या दृष्टीने त्यांच्या सभा चाललेल्या आहेत. आणि नक्की आहे की महाराष्ट्रातला चॅलेंज मोठा आहे, आव्हान मोठं आहे. महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकातही आव्हान आहे, तिथेही त्यांच्या सभा होत आहेत. बंगालमध्ये आव्हान आहे, तिथेही सभा होत आहेत. भाजप समोर प्रश्न, मोदींसमोर प्रश्न असा आहे की जर का त्यांना 400 जागाचा टप्पा एनडीए साठी आणि 370 जागांचा टप्पा हा भारतीय जनता पक्षासाठी गाठायचा असेल, तर त्यांना बंगाल, ओरिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि काही प्रमाणात तामिळनाडू आणि केरळ येथून अधिक जागा मिळवाव्या लागतील. कारण या सगळ्या पट्ट्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा स्ट्रायकिंग रेट काही ठिकाणी फक्त 5 तर काही ठिकाणी 60 पर्यंत आहे.
तर सर्वसाधारणपणे विशेषतः महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि बंगाल यामध्ये हा स्ट्राईक रेट 60 पासून 80 पर्यंत वाढवता आला. म्हणजे टक्केवारीत बोलायचं तर म्हणजे या पट्ट्यात जर का 100 जागा असतील तर त्या पूर्वी 60 जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या होत्या, त्या त्यांना 80 पर्यंत द्यायला लागतील. यासाठी त्यांच्यासाठी हा पट्टा सगळा महत्वाचा आहे. आणि त्यात महाराष्ट्रामध्ये जागा कमी होण्याची शक्यता असल्यामुळे ही भर काढण्यास त्यांना महाराष्ट्रात अधिकाधिक लक्ष द्यावं लागत आहे. किंबहुना या सर्व पट्ट्यावरच ते अधिक त्यांची शक्ती किंवा त्यांचं लोकप्रियता ही पणाला लावत आहेत असं आपल्याला दिसतं. सर, मला पुढे असं विचारायचं होतं तुम्हाला की महाराष्ट्रातली निवडणूक आहे ती स्थानिक मुद्द्यांभोवती फिरते असं आता एक चित्र निर्माण होतंय. त्याचबरोबर पक्षपुटी, त्यांच्यातल्या सहानुभूत्या, या सगळ्या गोष्टींभोवती निवडणूक ओढली जाते असं दिसतंय आणि कुठेतरी महाराष्ट्रातली भाजप तिथे कमी पडताना दिसते. तर हे सगळे मुद्दे लक्षात घेता महाराष्ट्रातली भाजप बॅकफुटवर पडली म्हणून मोदींना इथे येऊन जास्त मेहनत करावी लागते असं वाटतं का? महाराष्ट्रातली भाजप हा स्वतःचा पक्ष म्हणून बॅकफुटवर पडलाय असं वाटत नाही. जे मी पहिल्या उत्तरात सांगितलं, महाराष्ट्रात बॅकफुटवर झालं असेल तर एकनाथ शिंदेची शिवसेना ज्या ताकदीने भारतीय जनता पक्षाला ऍडिशनल अधिक बळ देईल असं वाटलं होतं, तसं देताना ते कुठेतरी कमी पडतायत. त्यांचे जे उमेदवार जाहीर झालेले आहेत त्याच्यावरही ते लक्षात घेत आहेत. मुंबई सारख्या ठिकाणी त्यांच्या उमेदवारामुळे 2 जागा तरी अडचणीत येऊ शकतात असं मला व्यक्तिगत वाटतंय. दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम म्हणजे जिथे वायकर आणि यांचा सामना होणार आहे. कारण हे उमेदवार मोदींच्या एकूण जे गेले 6 महिने मोदी ज्या पद्धतीचा प्रचार करतायत आणि जी इमेज करतायत स्वतःची, त्याच्याशी जुळणारेच आहे असं मुंबई सारख्या शहरात हे मला वाटत नाही. त्यामुळे हा प्रश्न भाजप समोर मुख्यतः हा आहे की ज्यांना बरोबर घेतलाय त्यांची ताकद किती आणि ती ताकद खरोखर मोदींच्या विजय म्हणजे भाजपच्या विजयासाठी, एनडीएच्या विजयासाठी उपयुक्त होते की नाही. इथे मी अजितदादांचं मुद्दाम नाव घेतलं नाही. माझ्या मते अजितदादांनी फार शहाणपणाने या निवडणुकीत स्वतःच हे मर्यादित ठेवलंय आणि तिथेच जास्तीत जास्त स्ट्रायकिंग रेट वाढवायचा ते प्रयत्न करणार आहेत आणि त्याचा फायदा घेऊन ते विधानसभेत आपली ताकद जास्त लावतील असं मला वाटतं. अजितदादांना बरोबर घेतल्यामुळे भाजप खूप अडचणीत परसेप्शन वाईज आला असला तरी मतदानाच्या बाबत तो आला आहे असं मला आत्ता वाटत नाही. उलट ते एकमेकाला पूरक ठरू शकतात, प्रोव्हायडेड भाजपच्या मतदारांनी पण घड्याळाला ऍक्सेप्ट करून त्या चिन्हावर मतदान केलं तर. मात्र एकनाथ शिंदेच्या बाबत उमेदवारांची चणचण त्यांना इतकी भासतीये आणि त्याला ऍडिशन म्हणजे एकनाथ शिंदेचा ठसा उमटवे अशा पद्धतीचा कारभार, एकनाथ शिंदेच नाही देवेंद्र फडणवीसही त्यात आहेत, पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत म्हणून असा कारभार न झाल्यामुळे इमोशनल वेगळ्याच गोष्टींकडे निवडणूक वळवली जाते. दुसरा भाग असा, मला एक मोदींसमोरचा प्रश्न वाटतो आलेला. त्यांनी जानेवारीपासून प्रचाराला सुरुवात केली, त्याच्यानंतर राम मंदिर झालं. आता राम मंदिराचा जो एक लाट उठलेली होती ती बऱ्यापैकी शमलेली आहे. याचं कारण असं म्हणजे राम मंदिरापासून लोक दुरावले तसं नव्हे, पण ती जी सायकोलॉजिकल भूक होती, एक जी मानसिक अपेक्षा होती एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, नेते डिलिव्हर करतात तेव्हा ते फक्त भौतिक गोष्टीच डिलिव्हर करतात म्हणून त्यांना मतं मिळतात असं नाही. माणसाच्या मानसिक गरजाही असतात, त्या गरजा पूर्ण करणाराही नेता लागतो. तर ही जी मानसिक गरज होती, जी 370 कलम होती, जी राम मंदिर होती, ती पूर्ण झाली. याच्या पुढे ते नॅरेटिव्ह किती वाढवायचं याला मर्यादा आली. कारण मुळात भारतीय मानसिकता ही अनेकांना सामावून घेणारी, एका मर्यादेपलीकडे ती अग्रेसिव्ह होत नाही. ते आपल्या इतिहासात वारंवार दिसून आलेलं आहे. आणि जो 2500 वर्ष ही संस्कृती म्हणजे जे सिव्हिलायझेशन म्हणू आपण, हे जे सिव्हिलायझेशनचा जो प्रवाह चालत आलेला आहे तो पाहिला तर आपल्या लक्षात येतं की ही संस्कृती, हिंदू संस्कृती ही मुळात अकॉमोडेटिव्ह, लोकांना सामावून घेणारी अशी आहे. एका मर्यादेपलीकडे ती आक्रमक होत नाही. त्यामुळे तो मुद्दा आता पूर्ण झाल्यामुळे त्या मुद्द्याचा जो फोर्स आहे मतदानाला पुढे नेण्याचा किंवा मतदाराला उद्युक्त करण्याचा की जाऊन मला मतदान करायचंच आहे कारण मला राम मंदिर व्हायला हवं, तो आता कमी झालेला आहे.
दुसरा भाग असा, मोदींनी गेलं वर्षभर G20 वगैरे सगळ्यातनं पुढचं म्हणजे 2047च्या भारताचं चित्र समोर ठेवलं, जिथे भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष होती. आणि त्यांची आत्ताची एक जाहिरात पण आहे, 24/7 फॉर 2047 अशा पद्धतीची एक ते भाषणातही सांगतात. ही आकर्षक जाहिरात आहे, अतिशय तरुणांना आकर्षित करणारी. पण झालं असं की हा जो विकासाचा अजेंडा ते जोरदारपणे मांडत होते, ते अजूनही मांडतात, पण त्याच्यावरचा फोर्स त्यांना कुठेतरी कमी करावा लागतो. पुण्याची सभा आपण पाहिली तर पुण्याच्या सभेत त्यांनी पहिला बराचसा काळ 20-25 मिनिटं हा मध्यम वर्गाशी संवाद साधण्यात घालवला. आणि त्याच्यात त्यांनी टेक्नॉलॉजी, नवा भारत वगैरे सगळ्या गोष्टी आणल्या. परंतु ज्या जोरकसपणे एक नवा भारत मला घडवायचा आहे, त्या भारताला तुम्ही त्या भारतासाठी तुम्ही मला मतदान करा, हे जे आवश्यक होतं, हे जे त्यांनी तिकडे जो जोर द्यायला हवा होता, त्यांच्या कुठेतरी लक्षात आलं असावं की फक्त विकासावर आपण निवडून येत नाही. याची चर्चा आपण मागेही आपल्या एका एपिसोडमध्ये केलेली आहे. पण आजपर्यंत दुसरे अनुभव घेतले तर याच्यानंतर आपल्या नरसिंह राव आणि मनमोहन सिंगांनी 91 ते 96 अप्रतिम काम केलं, ज्यामुळे भारताला आज जी काही ताकद दिसते त्याच्या पायाभरणी तेव्हा झाली. पुढे वाजपेयींनी 6 वर्ष व्यवस्थित कारभार केला आणि इकॉनॉमी आणखी वरच्या स्तरावर झाली, तरी त्यांना बहुमत मिळालं नाही. विकासाच्या अजेंड्यावर फक्त एकदाच बहुमत मिळालं, पण ते फक्त विकासावर नाही तर त्याला अन्यही कारणीभूत होते. पण थोडंफार विकासाचं म्हणता येईल की 2004 ते 2009 या काळात मनमोहन सिंगांनी जे चांगलं काम केलं त्याला. पण त्याला एक कारण हेही होतं, तेव्हा जगात सगळीकडेच इकॉनॉमी वाढत होत्या, सगळ्याच अर्थव्यवस्था या उत्कर्षाला जात होत्या. त्याचा योग्य फायदा भारताला झाला. पण पुढे त्यांनी सुद्धा आपल्या आजच्या आर्थिक जे काही आपण घोडदौड करतोय त्याचा पाया घालणारा बराच कारभार केला, पण तरीही त्यांना 2014ला बहुमत मिळालं नाही. त्यामुळे फक्त विकासावर मतं मिळतात असं खात्री देता येत नाही. यामुळे कुठेतरी मगाशी मी म्हटलं तसं इमोशनल मुद्दे महत्वाचे असतात, आणि ते इमोशनल मुद्दे आता राम मंदिरात फार ताणता येत नाही. अशा वेळे पुन्हा एकदा जर का आपली आघाडी पक्की ठेवायची असेल तर, आणि मतदारांना आपल्याशी बांधून ठेवायचं असेल, त्यांच्यातला एक उदासीनता कमी करायची असेल. अनेक वेळा प्रॉब्लेम असा होतो की चांगला कारभार केल्यावर सुद्धा मतदार उदासीन होतो. तो म्हणतो चाललंय ते चांगलं चाललंय ना, हेच सरकार परत येणार आहे, कशाला मुद्दाम मतदानाला जायचं. आणि इथे धोका असतो. तो धोका टाळायचा असेल म्हणून म्हटलं मुख्य प्रश्न मोदींसमोर काय, सर्वांसमोर हाच आहे की आपल्या मतदाराला बाहेर काढून मतदानासाठी प्रवृत्त कसं करायचं. हा प्रश्न कमी प्रमाणात उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांना आहे, कारण त्यांच्यासाठी व्यक्तिगत मतदान होणार. म्हणजे शरद पवारांवर अन्याय झाला किंवा उद्धव ठाकरेंवर अन्याय झाला म्हणून ईर्षेने मतदानाला उतरणारे लोक आहेत, त्यांची संख्या मर्यादित असेल असं मला वाटतं. ती विजयाकडे घेऊन जाईल की नाही याबद्दल मला शंका आहे, परंतु आहेत तसे, ते त्यांना सोपं आहे. भारतीय जनता पक्षाकडे तसं नाहीये. एकनाथ शिंदेसाठी ईर्षेने उतरणारे मतदार किती असतील, आणि अजितदादांसाठी कदाचित बारामती आणि या पट्ट्यात येतील, पण इतर ठिकाणी किती असतील, हा जो प्रश्न आहे या प्रश्नाला अद्याप उत्तर न मिळाल्यामुळे भारतीय नरेंद्र मोदी यांना अधिक श्रम महाराष्ट्रात घ्यावे लागतंय. सर, शेवटच्या टप्प्याकडे येताना मला असं विचारायचं होतं, तुम्ही आता मोदींच्या प्रचार सभेतल्या मुद्द्यांकडे लक्ष वेधलं, तर त्याच्यामधनं काही काही ठळक गोष्टी अशा जाणवत आहेत की मोदी त्यांच्या प्रचार सभेमधनं सारख्या त्या गोष्टी हायलाईट करायचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, ही लढाई देशपातळीवरची आहे, मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे, असं एक ठसवण्याचा प्रयत्न होतोय. त्याचबरोबर घटनेच्या बाबतीत, राज्यघटनेच्या बाबतीत आम्ही बदल होणार नाही, ही गोष्ट ते वारंवार ठसवून सांगतायत. तर हे हे नेमके मुद्दे मांडण्याचं कारण काय तुम्हाला वाटतं? त्याचं कारण आजपर्यंतचा इतिहास आहे. आता मोदींना जेव्हा राहुल गांधींच्या अजेंड्यावर बोलायची वेळ आली तेव्हा मोदींचे टीकाकार बरेच खुश झाले आणि म्हणाले बघा की अजेंडा सेट पहिल्यांदाच असं घडलंय गेल्या 10 वर्षात की काँग्रेसच्या अजेंड्यावर मोदींना बोलायला लागतं. पण त्याची कारण मीमांसा ते करत नाही. त्याचं कारण असं आहे की वारंवार भारतीय जनता पक्षावर एक जो त्या परिवारावर, मी संघ परिवारावर म्हणतो, हा जो डाग पडलेला आहे, एक त्यांच्या विरोधात जाणारा मुद्दा आहे, तो म्हणजे हे मनुवादी
किंवा ज्याला आपण श्रुती स्मृती पुराणोक्त असा जो भारतीय एक परंपरा आहे, त्या परंपरेशी नाळ राखणारं हे सरकार आहे. आणि मग त्याच्यात काय, मनुस्मृतीशी नाळ राखणं म्हणजे काय, परत तिथे वर्णाश्रम धर्म आणणं किंवा दलित आणि यांना वाईट वागणूक देणं, ही जी परंपरा, या पद्धतीचा प्रचार, या पद्धतीचं परसेप्शन हे संघ परिवाराला गेली अनेक वर्ष ठेवतात आणि त्याचे फटकेही त्यांना बसलेले. काँग्रेस समोर हा प्रश्न नाही. काँग्रेस समोर प्रश्न हा न येण्याचं कारण म्हणजे महात्मा गांधींची चळवळ, महात्मा गांधींची अस्पृश्यते घालवण्यासाठी ज्या पद्धतीची चळवळ केली, ज्या पद्धतीचं काम केलं, त्यामुळे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात वाद झालेला असला तरी दलित समाज कायम काँग्रेस बरोबर राहील. तो बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला, आपल्याला आश्चर्य वाटतं. बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसच्या एका नेत्याने, दलित नेत्याने मुंबईमध्ये पराभव केला. त्याचं कारण असं, महात्मा गांधींची ती एक लेगसी म्हणा, त्याचा एक फायदा होता. आता काँग्रेसचा जो जी मतपेढी मानली जायची, जी 80-90 पर्यंत मानली जायची, 80 पर्यंत होती मुख्यतः, ती मुख्यतः होती दलित, मुस्लिम आणि ब्राह्मण किंवा उच्च वर्णीयातला काही वर्ग, त्यात ब्राह्मण हे प्राधान्याने होते. महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना आश्चर्य वाटेल, पण महाराष्ट्रात सुद्धा, पुण्यासारख्या मतदारसंघात सुद्धा काँग्रेसचा ब्राह्मण मतदार खूप मोठा होता, ब्राह्मण खासदार निवडून जात होते. हे वस्तुस्थिती आहे. म्हणजे कारण चळवळीमध्ये, काँग्रेस चळवळीत ब्राह्मण वर्ग मोठ्या प्रमाणात होता, महाराष्ट्रातल्या समाजवादी चळवळीत होता, कम्युनिस्ट चळवळीत होता, सगळीकडे होता. त्यामुळे त्यातलं झालं असं की ब्राह्मण वर्ग हळूहळू काँग्रेसकडनं दुरावला. जेव्हापासून राम जन्मभूमी आणि हे सुरू झालं, ओबीसी दुरावत चालले, कारण ओबीसीमध्ये बरोबर भाजपने, संघाने आपले हातपाय पसरले. आणि नरेंद्र मोदी आल्यावर मोदींनी जाणीवपूर्वक 2014 पासून एसी एसटी दलितांना वेगवेगळ्या योजनांद्वारे भाजपशी जोडायला सुरुवात केली. आणि त्याचा परिणाम असा दिसला आपल्याला की एसी एसटी म्हणजे राखीव जागांमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला जास्त जागी विजय मिळालेला आहे काँग्रेस किंवा अन्य पक्षांपेक्षा. ही शिफ्ट महत्वाची होती. ही शिफ्ट यासाठी महत्वाची होती की काँग्रेस ज्या पद्धतीने समाजात सर्वदूर पसरलेला पक्ष होता, सर्व स्तरांवर पसरलेला पक्ष होता, तशा पद्धतीचा भारतीय जनता पक्ष पुढच्या 50 वर्षात झाला पाहिजे, या पद्धतीची ही रचना होती. पण जेव्हा राज्यघटना हा अतिशय सेन्सिटिव्ह मुद्दा असल्यामुळे त्याच्यावर जेव्हा ही राज्यघटना बदलायला हे कारणीभूत आहे असं म्हटलं जातं, तेव्हा मोदींना आणि भागवतांना दोघांना, डॉक्टर मोहन भागवतांना दोघांनाही सावध व्हावं लागतं. त्याचं एक कारण असं की मला नेहमी असं वाटतं की काँग्रेसमध्ये जसे सॅम पित्रोदांसारखे वाह्यात बोलणारे आहेत, तसे संघ परिवारातही भरपूर आहे आणि ते वारंवार त्यांच्या अडचणी आणत असतात. किंबहुना भागवतांनीच मागच्या बिहार निवडणुकीच्या आधी एक विधान केलं होतं आणि संपूर्ण निवडणूक फिरवली होती. म्हणजे भागवतांचं रिझर्वेशन आरक्षणाबद्दल विधान आलं आणि लगेच हे म्हणाले, लालू प्रसाद यादव म्हणाले की आपली निवडणूक आता सेक्युअर झाली, आपण सुरक्षित झालो. हे घराघरात भागवत काय बोलले हे घराघरात नेऊन पोचवा आणि निवडणूक फिरवा, आणि तसंच झालं. म्हणजे त्यावेळी विजयाच्या जवळ आलेला भारतीय जनता पक्ष 2015 मध्ये मागे गेला, पराभव झाला मोठा, आणि बिहारमध्ये तो परत अजून रिवाईव्ह झालेला नाही. यानंतरची घटना म्हणजे जेव्हा अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये जो कायदा आहे त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने काही निर्बंध आणले, त्याची दलितांमध्ये खूप मोठी रिॲक्शन आली. तेव्हा मोदींना घाईघाईत सुधारणा विधेयक आणावं लागलं आणि तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय रद्द करावा लागला, तो बदलावा लागला. म्हणजे ज्या पद्धतीने शहाबानोंचा मुद्दा राजीव गांधींनी बदलला होता तसंच इथे करावं लागलं, कारण नाहीतर दलित बॅकलॅश ज्याला म्हणतात तो भारतीय जनता पक्षाकडे आला असता. तो बॅकलॅश वेगळ्या पद्धतीने आला. नरेंद्र मोदी यांनी हे केल्यामुळे, या पद्धतीचा बदल केल्यामुळे उच्चवर्णीय संतापले. मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगडमध्ये, म्हणजे मी 2017च्या निवडणुकीचं सांगतो, आणि तिथे मोठा फटका भाजपला बसला. तो कमी करण्यासाठी भाजपने आर्थिक निकषावर आरक्षण करण्याचं, 10% आरक्षण करण्याचं नवं विधेयक, त्यामुळे ती फटका कमी झाला. पण मध्य प्रदेशातनं भाजपची सत्ता गेली, छत्तीसगडमधनं गेली, राजस्थानमध्ये पण पराभव सहन करावा लागला. तर सांगायचा मुद्दा हा की आरक्षण हा खूप हळवा मुद्दा आहे संघ परिवारासाठी.
यावरनं लक्षात येईल की या मुद्द्यासंबंधी भारतीय जनता पक्ष किती हळवा आहे किंवा सेन्सिटिव्ह आहे. कारण ही जी काँग्रेसची जागा त्यांनी घेतलेली आहे, स्पेस घेतलेली आहे विस्तारात ती त्यांना घालवायची नाही. आणि त्यामुळे ते वारंवार राज्यघटनेच्या आम्ही विरोधात नाही असं सांगतात. पण ते ज्या पद्धतीने सांगतात त्याबद्दल माझा आक्षेप आहे. खरं तर त्यांनी असं सांगितलं पाहिजे की राज्यघटनेतला बदल हा सहज सोपा अजिबातच नाही. आणि हे आपण मीडियामधनं आणि सर्वसामान्य मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे. राज्यघटनेत आरक्षण रद्द करायचं असेल तर ती फार मोठी प्रक्रिया आहे. त्याच्यासाठी लोकसभेत 2/3 बहुमत हवं, राज्यसभेतही 2/3 बहुमत हवं आणि त्याच्यानंतर भारतातल्या विविध विधानसभांमधनं त्याला 2/3 बहुमताने मान्यता मिळाली पाहिजे. आणि हा सगळा जर का करायचं ठरवलं तर वर्ष दीड वर्षाचा एकूण प्रक्रिया असेल आणि त्या काळात या भारतातला 20 ते 22% असलेला एसी एसटी समुदाय गप्प बसेल असं मला अजिबात वाटत नाही. त्यामुळे उद्या मायावती जरी पंतप्रधान झाल्या तरी त्यांना आरक्षण हटवता येणं शक्य नाही. हा मुख्य मुद्दा आहे. पण भारतीय जनता पक्ष त्याबाबत इतका हळवा आहे की वारंवार याबाबत बोलतात आणि त्यातून विनाकारण त्यांच्या उद्दिष्टांबद्दलच शंका निर्माण करतात असं मला कधी कधी वाटतं. पण तो त्यांचा प्रश्न आहे, प्रचाराचे जे काही त्यांचे मुद्दे आहेत त्यातला प्रश्न आहे. आपण फक्त ही आपली निरीक्षण नोंदवू शकतो. मुख्य मुद्दा असा की जो 2047चा डेव्हलपमेंट विकासाचा अजेंडा जोरकसपणे नरेंद्र मोदी मांडत होते आणि जो त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाशी सुसंगत होता, जे त्यांचं व्यक्तिमत्व कडव्या हिंदुत्वाकडनं टेक्नॉसेव्ही आणि असा डेव्हलपमेंटल अजेंडाकडे येत होतं. काही प्रमाणात निवडणूक जिंकण्यासाठी काही प्रमाणात भावनेचा, धार्मिक गोष्टींचा वापर करणं हे मान्य असलं, कारण हे सर्व लोकांनी केलंय. म्हणजे सनातन धर्मावरची टीका हा त्याचाच प्रकार किंवा वेगवेगळ्या उद्धव ठाकरे सुद्धा यातनं हिंदुत्व वगैरे गोष्टी आणतातच. त्याचा ते थोडं कमी करून डेव्हलपमेंटल अजेंडाकडे त्यांनी अजून यावं आणि भारतीय जनता पक्षाने आपलं नॅरेटिव्ह पुढच्या टप्प्यात बदलण्याची फार गरज आहे. एक साधी गोष्ट सांगतो की मला अजूनही आश्चर्य वाटतंय की राहुल गांधींनी ज्या पद्धतीचा प्रचार सुरू केलेला आहे आणि ज्या पद्धतीचं ते समाजाचा एक्सरे काढणार, नंतर संपत्तीचं रिडिस्ट्रीब्युशन करणार किंवा जितनी आबादी उतना हक अशा पद्धतीने प्रत्येकाला नोकऱ्यांमध्ये जागा देणार आणि म्हणजे हे या सगळ्या गोष्टी ते जे मांडतायत त्याला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची मान्यता आहे का? हे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना मान्य आहे का या पद्धतीचं अँटी बिझनेस व्यवसायाच्या विरोधी वातावरण किंवा हक्कांच्या नावाखाली एक वेगळ्या पद्धतीचं म्हणजे कम्युनिझमकडे जाणारी व्यवस्था जी रशियात पूर्वी होती तशी आणणं हे मान्य आहे का? इकडे भारतीय जनता पक्ष लक्ष देत. सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी. मोदींच्या ओव्हरऑल प्रचाराचा रोख कुठे आहे, तो चुकतोय का, तो डेव्हिएट होतोय का, या सगळ्याबद्दल आपण चर्चा केली. त्यांच्या मुद्द्यांच्या बाबतीतही आपण चर्चा केली आणि मुळात 2 दिवसात 6 सभा का घ्याव्याशा वाटल्या त्यांना या मुद्द्यालाही आपण स्पर्श केला या चर्चेमध्ये. पुढच्या राष्ट्र महाराष्ट्राच्या एपिसोडमध्ये नक्की भेटूया. तोवर आपल्या लाडक्या प्रेक्षकांना नेहमीच लाडकं आवाहन की द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि राष्ट्र महाराष्ट्राचे सगळे एपिसोड मागचे आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, ते सुद्धा जरूर बघा. आणि हा एपिसोड कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. सर तुमचेही खूप खूप आभार. शार्दूल धन्यवाद.